राहायचं आहे. 4 षटक समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. खारघर विपक्ष कशेळी. स्पीड अप करना है प्लीज. हमारे अंपायर से भी रिक्वेस्ट है कि खिलाड़ियों को समय समय पर वार्न करते रहे और 4 ओवर्स जो है वो 20 मिनट के भीतर आपको कंप्लीट करने हैं. समय सभी के लिए काफी महत्वपूर्ण है और कहा भी जाता है कि समय सबसे बड़ी सत्ता है. समय के अनुसार चीजें भी बदलती रहती है. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए किशोर मढ़वी. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं सदानंद और फुलाजी. खेल की शुरुआत. मैच की पहली गेंद ऊपरी किनारा लगा है. विकेट कीपर के ऊपर से निकली है. ओह क्या बेहतरीन एफर्ट. शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी फिसल गए थे लेकिन गेंद को पीछे जाने नहीं दिया और निश्चित रूप से कुछ रन्स वहां पर उन्होंने बचाए हैं. सुनील थे वहां पर, सुनील पाटिल. कमिटमेंट देखने लायक. 40 प्लस का क्रिकेट और इस तरह का कमिटमेंट, मतलब आश्चर्य हो जाता है. पहली गेंद पर सिंगल लिया है सदानंद ने. अगली गेंद का सामना करेंगे फुलाजी. कदमों का इस्तेमाल, निकल कर मारा है. बहुत सुंदर शॉट बॉलर के ऊपर से खेला है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद पर पहुंचे जरूर लेकिन रोक नहीं पाए. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. महान गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान. लाखो दिला जीवन लय जान. असा हा आमचा नेता महान गावागावात. रतिलाल का प्रयास बहुत अच्छा था और कहीं ना कहीं वो अपने आप से थोड़े निराश नजर आते हुए, क्योंकि बाउंड्री बचा नहीं पाए. गेंद को रोकते तो जरूर वहां पर 2 रन कम से कम बचा सकते थे अपनी टीम के लिए. और एक रन बेशकीमती होता है क्रिकेट के खेल में. चौके से अपना खाता खोला है बैटर फुलाजी ने और उनका खेलने का यही तरीका है. वो कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. पिछले मैच में भी हमने देखा जिस तरह से उन्होंने एक्स्ट्रा कवर के ऊपर से चौका जड़ा था आगे निकलते हुए. इस बार जगह मिली है, कट किया लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. बहुत बढ़िया फील्डिंग कवर पॉइंट पर. टाइमिंग लाजवाब थी और थोड़ा भी फील्डर चूक जाते ना तो ये निश्चित रूप से बाउंड्री बन सकती थी. एक तो आउटफील्ड भी बहुत तेज है यहाँ पर सिद्धि विनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर में. तेजस थे फील्डर जिन्होंने, बल्कि नीतीश थे, नीतीश भोईर. अच्छा पूर्वानुमान था उनका. पॉइंट कवर पॉइंट ये जो इलाका होता है वहां पर संभवतः टीम के सर्वश्रेष्ठ फील्डर नजर आते हैं. चाहे आप बात करें इंटरनेशनल क्रिकेट की या फिर टेनिस बॉल क्रिकेट की. स्विच इट. अद्भुत शॉट है ये गेंद रुकने वाली नहीं है. गेंद सीधे सारा एंटरप्राइजेस स्टैंड की तरफ. 4 रन. त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची अदा ही लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याया छाटीला सायकच आमचा साहेब कपिल पाटील. किती होतीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातीला पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. सारा एंटरप्राइजेस स्टैंड की तरफ गेंद चली गई और वहां पर कई मेहमान हमारे बैठे हुए हैं. डैशिंग कमलाकर वजीर साहब सुरई के वहां पर मौजूद है. उनसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. साथ में वेले के गोल्डन मैन मिस्टर बालाराम पाटिल साहब भी वहां पर मौजूद है. उनसे भी मैं रिक्वेस्ट करता हूं आपको मंच पर आना है. और उनके साथ वेले के भारतीय जनता पार्टी के शाखा अध्यक्ष धनाजी थड़े साहब भी मौजूद है. उनसे भी रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. आप सभी का केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में हार्दिक हार्दिक स्वागत. 40 प्लस क्रिकेट, ओल्डी गोल्डी क्रिकेट. चौका आया, उसके बाद एक अच्छी गेंद डॉट गेंद के साथ वापसी की है गेंदबाज मढ़वी ने. स्कोर इस समय 10 रन. हमारे तीनों भी जो मेहमानों के मैंने नाम लिए उन्होंने पिंपलनेर टीम को हार्दिक शुभकामनाएं भेजी है. हवा में गेंद थी और बहुत बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा. कोई गलती नहीं की उन्होंने और ये रही पहली सफलता. कधी न हरला पुढंच सरला.
रस्ता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. शुरुआत हालांकि उतनी अच्छी नहीं थी किशोर की, पहली 4 गेंदों पर 2 चौके भी लगे थे, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करके दिखाई उन्होंने और अंतिम गेंद पर उनको सफलता मिली है. पहले ओवर का खेल समाप्त, रन संख्या 10, 1 विकेट के नुकसान पर. एकवीरा पिंपलनेर टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई. आज का यह कुल मिलाकर तीसरा मैच 40+ कैटेगरी से. दोनों टीमों ने एक मैच जीता है और जब सेकेंड राउंड का मैच आप खेलते हो तो निश्चित रूप से चुनौती बढ़ जाती है. पहले राउंड में कई बार चीज़ें थोड़ी आसान लगती है, लेकिन जैसे जैसे कंपटीशन बढ़ता जाता है, क्रिकेट का खेल ही ऐसा है, खासतौर पर नॉकआउट टूर्नामेंट्स में उतना आसान नहीं होता है आपके लिए परफॉर्म करना. दबाव ज़्यादा रहता है और ख़ासतौर पर जब आप केंद्रीय राज्य मंत्री कप जैसे बड़े टूर्नामेंट में खेलते हो तो और ज़्यादा दबाव रहता है. काफ़ी ज़्यादा उम्मीदें भी आपके गाँव वाले आपसे रखते हैं. नेवर लेकर गेंदबाज रतिलाल पाटिल तैयार होते हुए. पिछले मैच के हीरो 27 रन बनाए थे और 1 विकेट भी लिया था. और कई बार मैंने देखा है 40+ क्रिकेट में रतिलाल मैन ऑफ द मैच बन जाते हैं क्योंकि उनका प्रदर्शन उतना उम्दा रहता है. समय का ख्याल रखना है प्लीज. 4 ओवर्स आपको 20 मिनट में पूरे करने हैं. इस सीजन में 2 अर्धशतक भी जमा चुके हैं रतिलाल. नए बल्लेबाज किरण पाटिल आए हैं, तगड़ी बल्लेबाज है. स्वीप करने की कोशिश, चूक गए पूरी तरह से. गेंद अंदर और डंडा बाहर. बल्लेबाज भी चले बाहर. बनी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. कमाल की गेंद और कमाल की शुरुआत करते हुए रतिलाल पाटिल. फुल लेंथ गेंद थी, लेग स्टंप की सीध में थी और काफी तेज गति से ये गेंद की गई थी. बल्लेबाज को शायद इस बात का अंदाजा नहीं था कि इतनी तेज गति से गेंद आएगी. स्वीप करना चाहते थे, काफी ज्यादा जोखिम उठाया गया था इस स्ट्रोक में. टू फुल टू स्वीप जिसे कहा जाता है. लेंथ बॉल को स्वीप करना थोड़ा आसान होता है, लेकिन जब गेंद इतनी ज्यादा तेज रफ्तार से आए और वो भी फुल लेंथ गेंद हो तो उसको स्वीप करना उतना आसान नहीं होता है. रिस्क ज्यादा रहता है इस तरह के स्ट्रोक्स में. और अपना विकेट गवाकर पेविलियन में लौट चुके हैं किरण पाटिल. गिरने वाला ये दूसरा विकेट एकवीरा पिंपलनेर टीम का. स्कोर है 10 रन. नए बल्लेबाज हनुमान आए हैं, लंबे ऊंचे कद के खिलाड़ी है. दबाव बल्लेबाजी करने वाली टीम पर अब बढ़ता हुआ. पिछली 3 गेंदों पर एक भी रन बल्लेबाज नहीं बना पाए हैं और 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं. शुरुआत काफी अच्छी रही थी. पहली 4 गेंदों पर 10 रन आए थे. यहां से अब कहीं ना कहीं एक पार्टनरशिप की आवश्यकता है. हालांकि 4-4 ओवर का मैच जब होता है तो पार्टनरशिप के बारे में कई बार बल्लेबाज ज्यादा सोचते नहीं है. बल्लेबाज ये सोचते हैं कि 2-3 बड़े शॉट्स आएंगे तो भी काम बन सकता है. आक्रामकता ज्यादा देखने को मिलती है और उसकी आवश्यकता भी होती है. रतिलाल विकेट की खुराक प्राप्त कर चुके हैं पहली गेंद पर. ओवर पिच गेंद लॉफ्ट कर दिया है. झन्नाटेदार शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से दनदनाता हुआ सिक्सर. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. क्या मधुर ध्वनि निकला जब गेंद बल्ले पर लगी थी. जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी ना, उस पर छाप भी पड़ चुकी थी 6 रनों की. क्लीन स्ट्राइक था. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भी मौजूद थे लेकिन देखते ही रह गए किसी दर्शक की तरह. आते ही सिक्सर से अपना खाता खोलते हुए हनुमान. 6 रनों से स्कोर 16 पर पहुंचता हुआ. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार शॉट ऑफ लेन बैकफुट पर जाकर पुल किया. वहां पर फील्डर मौजूद है. कैच का मौका लेकिन कैच ड्रॉप और गेंद निकल गई है सीमा रेखा के बाहर. 4 रन. दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान. विकास कामे करीने मान. नेता हा आमचा मेहरबान. आहे हो आमची आणबान शान. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज. सलाम करतोय साहेबांना आमच्याच सारा समाज. कपिल पाटील केंद्रीय
बहुत बड़ी गलती प्रभाकर थे डीप स्क्वायर लेग पर। एक आसान सा ये मौका था, एक रेगुलेशन कैच था, लेकिन ठीक तरह से जज ही नहीं कर पाए। गेंद के नीचे अपने आप को ठीक तरह से वो व्यवस्थित कर ही नहीं पाए। थोड़ा दूर से कैच लेने की कोशिश की उन्होंने। अक्सर कहा जाता है कि कैच लेना है तो शरीर के नज़दीक कैच लेना चाहिए, उसमें कैच ड्रॉप भी हो जाए तो फिर दोबारा आपको मौका मिल सकता है, लेकिन शरीर से दूर कैच लेने की कोशिश हुई थी। ऑन दी अप खेला है सामने, एक और बेहतरीन स्ट्रोक, एक और सिक्सर। प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान। 6 रनों से स्कोर उछलता हुआ पिंपलनेर टीम का 26 रन 2 विकेटों के नुकसान पर। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। हनुमान पाटिल बहुत ही बेहतरीन टच में नजर आते हुए, और उनका कैच ड्रॉप हुआ है। देखिए अब कितना महंगा पड़ रहा है। 10 रनों का ऑलरेडी नुकसान हो चुका है, क्योंकि कैच जब ड्रॉप हुआ तो वो गेंद बाउंड्री के बाहर चौके के लिए चली गई। उसके बाद ये क्या कमाल का स्ट्रोक खेला उन्होंने, खड़े खड़े ऑन द राइज। ऐसा नहीं कि हाफ वॉली थी, कमजोर गेंद थी, गेंद अच्छी थी, लेकिन स्ट्रोक उससे भी बढ़िया खेला गया सीधे बल्ले से। लंबे ऊंचे कद के हैं और लंबे लंबे प्रहार भी करते हुए। इस बार राउंड द विकेट तेज गेंद थी, स्टंप्स की तरफ टर्न कर दिया है ऑन साइड में। डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है। सिंगल तो मिला है, दूसरे रन के लिए जाना चाहते हैं, जरूरत उतनी थी नहीं, और अपना विकेट वहां पर फेंकते हुए बल्लेबाज फुलाजी। हे बनजोडी सुकेश टाकी, निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज। पाटील केंद्रीय मंत्री। 27 पर गिरा है तीसरा विकेट। अभी भी दूसरे ओवर का खेल प्रगति पर है, और क्रिकेट खेल की यही खूबसूरती है, यही महानता मैं समझता हूँ कि कई बार जो खिलाड़ी हीरो बन जाते हैं एक मैच में, अगले ही मैच में उनका प्रदर्शन उतना अच्छा देखने को नहीं मिलता। ऐसा कई बार होता है। रतिलाल के साथ भी तो कुछ वही हुआ है। पिछले मैच में हीरो थे, लेकिन अभी तक इस मैच में उतना बेहतर प्रदर्शन नहीं कर पाए हैं, महंगे साबित हुए हैं। हालांकि ये बात भी है उसमें कि वो थोड़ा अनलकी भी रहे हैं। तो कई बार आंकड़े भी सच्चाई बयान नहीं करते हैं। कैच लिया जाता तो शायद कहानी कुछ और हो सकती थी इस ओवर की। हमारे बीच सुरई के डैशिंग आदरणीय कमलाकर वजी साहब का शुभागमन हुआ है। मंच पर आपका हार्दिक स्वागत है। बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में, अच्छी गेंद रही थी, ये अंतिम गेंद थी ओवर की। और क्या बल्लेबाज आउट हुए हैं देखना है। जी हाँ, बल्लेबाज निकल पड़े हैं पेविलियन की राह पर। हालांकि कहीं ना कहीं दर्शकों को भी ये लगा होगा शायद कि ये क्राउड कैच ही है, लेकिन नहीं, ये कैच था, क्लीन कैच था, और उसमें कोई गलती नहीं की रतिलाल ने। तो रतिलाल को मिलने वाली ये दूसरी सफलता, और इस ओवर में गिरने वाला ये तीसरा विकेट। 2 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ पिंपलनेर टीम का स्कोर हुआ है 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज को जल्दी मैदान में आना है। विकेटें जरूर काफी गिरी है पहले 2 ओवर्स में, लेकिन रनों की संख्या बहुत बढ़िया नजर आ रही है। काउंटर अटैक एक और खासियत इस खेल की। कई बार हम देखते हैं कि गेंदबाज 2 गेंदों पर 2 विकेटें चटकाते हैं, लेकिन हैट्रिक गेंद पर बल्लेबाज चौका या फिर छक्का जड़ देते हैं। इसीलिए एक्साइटमेंट इतना ज्यादा बना रहता है टेनिस क्रिकेट के खेल में। अगला मैच ग्रामीण से बहुत ही बड़ा मुकाबला, कशली बनाम खारगर। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट का ये महाकुंभ है, केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022। हनुमान अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, जो बहुत खतरनाक नजर आ रहे हैं। 4 गेंदों का सामना किया है और 17 पर बैटिंग करते हुए। नए बल्लेबाज कालीराम आए हैं इस समय नॉन स्ट्राइकर से। इन पर गेंदबाजी में परिवर्तन, घनश्याम आक्रमण पर आते हुए लेफ्ट आर्म गेंदबाज।
रिवर्स खेलने की कोशिश, ठीक तरह से खेल तो नहीं पाए हैं लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद शॉर्ट थर्ड मैन की तरफ। फील्डर ने कैच की भी कोशिश ज़्यादा की नहीं थी, गेंद को रोकने पर उन्होंने ज़्यादा ध्यान दिया और इसी बीच एक रन लेने का अवसर था वहां पर हनुमान के पास। इस सिंगल की मदद से स्कोर 28 पर पहुंच चुका है। एक अच्छे स्कोर की तरफ फिलहाल अग्रसर है एकवीरा पिंपळनेर टीम। ड्राइव करना चाहते थे, जहां पर खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर की तरफ, वहां पर खेल नहीं पाए। हल्की सी घूमी थी गेंद और उसकी चलते बल्ले का थोड़ा बाहरी हिस्सा लगा था, बैट का फेस थोड़ा ज्यादा खुल गया था वहां पर। सिंगल लेते हुए बैटर कालीराम ने अपना खाता खोला है और अब स्ट्राइक एक बार फिर से हनुमान पाटिल के पास। धुआंधार बैटिंग करने में लगे हुए हैं और मुझे लगता है कि हनुमान यदि आखिर तक क्रीज पर रहे तो एक बहुत अच्छा टोटल 50+ टोटल शायद देखने को मिल सकता है। लेकिन हनुमान को यदि आउट किया जाता है तो शायद हो सकता है कि 40 के करीब ही टोटल रहे। फुल टॉस ज्यादा जोर से नहीं खेला है, केवल फ्लिक बर कर दिया है। डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है। एक और सिंगल्स आ रहे हैं इस ओवर में, तो अभी तक किफायती ओवर कहा जा सकता है घनश्याम द्वारा। गेंद को टर्न कराने की काबिलियत है उनके अंदर। फुल टॉस स्विंग कर दिया है, नो बॉल का इशारा, कैच भी ड्रॉप हुआ है। 2 रन लेना चाहते हैं बल्लेबाज, यहां पर मौका बना है और रन आउट। ये बहुत बड़ी गलती मैं मानता हूं। नो बॉल का इशारा अंपायर ने किया है, बीमर घोषित किया है गेंद को, लेकिन वहां पर बल्लेबाज रन आउट हुए हैं। दूसरे रन का चक्कर था, थोड़े से पीछे रह गए। देखिए रिव्यू की सुविधा नहीं है इस मैच में, जो भी निर्णय ऑन फील्ड अंपायर का आएगा वो अंतिम रहेगा। स्कोर 32 रन, अगली गेंद फ्री हिट रहेगी और नए बल्लेबाज रहेंगे स्ट्राइक पर। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। घनश्याम का ओवर अभी तक तो अच्छा घट रहा था, लेकिन थोड़ा ज्यादा फ्लाइट देने की कोशिश की उन्होंने, नियंत्रण में नहीं थे और ओवर वेस्ट आए, फुल टॉस कर बैठे। अभी भी 3 गेंदें इस ओवर में शेष। 4 ओवर्स प्रति पारी का मुकाबला, दूसरे राउंड का मैच है। न्यू तूफान पिंपलास टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है एकवीरा पिंपळनेर के सामने। अगले मैच के टॉस के लिए खारघर के कप्तान आ चुके हैं। कशिली टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। फ्रेट गेंद, अक्सर हम देखते हैं कि फ्रेट गेंद पर बहुत कम बल्लेबाज बड़े हिट्स लगाते हैं। यहां पर भी रनआउट का मौका बन रहा था और ये बहुत बड़ी सफलता मिल सकती थी, हनुमान को आउट करने का मौका था, लेकिन आखिरकार अपने लंबे लंबे डग भरते हुए अपने क्रीज में पहुंच चुके हैं। इन 2 रनों से रन संख्या आगे जाती हुई 34 रन 5 विकेटों के नुकसान पर। विकेटें जरूर लगातार गिरी है, लेकिन रनों की जो रफ्तार है उसको ज्यादा कम होने नहीं दिया है बल्लेबाजों ने। पहले ओवर में 10 रन आए थे, दूसरे ओवर में 17 रन रतिलाल ने खर्च किए। घनश्याम का ये ओवर दोनों ओवर्स की तुलना में हम देखें तो बहुत अच्छा घटा है अभी तक, भले ही उन्होंने एक नो बॉल की है। इस बार सीधे बल्ले से उछाल दिया है, डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन को बीट किया। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, सीधे स्वर्गीय पुरुषोत्तम पाटिल स्टैंड में 4 रन। दर्शनीय स्ट्रोक, बहुत आसानी के साथ ऐसे लगा ये स्ट्रोक खेला गया था। पैरों की तरफ गेंद जरूर थी और उस वजह से ज्यादा ताकत झोंकने का मौका नहीं था, लेकिन टाइमिंग बेमिसाल थी। लॉन्ग ऑन पर फील्डर थे, लेकिन उनसे थोड़ा दूर खेला था उनकी बाई तरफ से 4 रनों के लिए।
इस चौके की मदद से रन संख्या तेजी से आगे बढ़ती हुई एकवीरा पिंपलनेर टीम की 38 रन 5 विकेटों के नुकसान पर। समय का ख्याल रखना है प्लीज। घनश्याम की आखिरी गेंद, इस बार लालच दिया और उसको स्वीकार किया है। क्या कमाल का शॉट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, 6 रन। फ्लाइटेड गेंद थी, आमंत्रण का पूरी तरह से स्वीकार करते हुए बल्लेबाज क्लीन स्ट्राइक, बल्ले के बीचों बीच लिया था और सीधे बल्ले से लॉफ्टेड ऑफ ड्राइव किया। लॉन्ग ऑफ पर फील्डर जो थे वो केवल दर्शक की भूमिका ही अदा कर पाए, उनके पास कोई चांस नहीं था और स्वर्गीय मणिभाई पाटिल स्टैंड के ऊपर गेंद को भेज दिया 6 रनों के लिए। तो इस तरह से 3 ओवर्स का खेल अब समाप्त होता हुआ, रन संख्या 44 5 विकेटों के नुकसान पर। बहुत ही बढ़िया बैटिंग का मुजाहरा पेश करते हुए इस समय खासतौर पर हनुमान और उनके साथ विजय। जी हाँ, विजय के बल्ले से ये सिक्सर, 3 गेंदों पर 12 रन बना चुके हैं। तो दोनों भी बल्लेबाज बहुत अच्छे टच में है और अब तो 60 पर निगाहें रहेंगी बल्लेबाजों की। 60 धावांपर्यंत जाण्याचा निश्चितच त्यांचा प्रयत्न असेल। पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत। टॉस बॉक्स मध्ये सुरई गावची एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आदरणीय कमळाकर वजे साहेब, जे खऱ्या अर्थानं अन्नदाते देखील आहेत या स्पर्धेचे। त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्टाफसाठी जेवण देण्यात आलेलं आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार देखील व्यक्त करीत आहोत। एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय कमळाकर वजे साहेब या मंचाची शोभा वाढवत आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। चला जास्त वेळ घेऊ नका। तीन षटकांमध्ये 44 धावा धावफलकावर, प्रतिषटक 14.67च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत। मागच्या मॅच मध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या आणि त्या मॅच मध्ये गोलंदाजी सुरुवातीला केली होती एकवीरा पिंपळनेर संघाने आणि तोच संघ आता प्रथम फलंदाजी करतोय, म्हणजेच हा सामना फार कठीण होत चाललेला आहे न्यू तुफान पिंपळास संघासाठी। टॉस तर त्यांच्या कॅप्टनने जिंकला, मात्र टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा जो निर्णय त्यांनी घेतला तो आतापर्यंत गोलंदाजांना सार्थक ठरवता आलेला नाही। क्षेत्ररक्षण देखील थोडंसं कमकुवत राहिलंय, काही जेल ड्रॉप होताना आपण पाहिलेले आहेत आणि गोलंदाजी देखील तेवढी अचूक टप्प्यावर पाहायला मिळालेली नाही। त्याचा फायदा फलंदाजांनी निश्चितच उचललाय। जे 2 फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत, दोघांच्या बॅटमधून चांगले फटके आलेले आहेत। 19 धावांवर खेळतायत फलंदाज हनुमान पाटील। विजय यांनी फक्त 3 चेंडूंचा सामना केलाय, 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 12 धावांचं योगदान देऊन ते खेळतायत। शेवटचं षटक घेऊन गोलंदाज प्रभाकर मडवी। षटकातील पहिला बॉल लेग ब्रेक बॉल, मात्र आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु फिल्डर पोहोचत नाहीये। बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट। धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 46 वर, 46 रन्स ऑन द बोर्ड। दुपारचं सत्र सुरू झाले, रणरणतं ऊन आपल्याला मैदानामध्ये आता पाहायला मिळतंय आणि हळुवार पद्धतीनं वारे मैदानाच्या वरून वाहत आहेत। भारतीय जनता पार्टीचे जे काही ध्वज आपण पाहतोय मैदानाच्या आजूबाजूला निश्चितच फडकताना दिसत आहेत। ज्यावेळेस हुक केलाय बॉल, बॉल पुन्हा एकदा हवेत आहे मात्र फिल्डर पर्यंत कॅरी होत नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु कितपत योग्य असेल हा एक मोठा प्रश्न आहे आणि अखेर फलंदाज बाद। हनुमान पाटील मला वाटतं बाद झालेले आहेत, त्यांच्यासाठी खरं तर पारितोषिक लावण्यात आलं होतं, ते पारितोषिक अनाऊन्स करण्यापूर्वीच मात्र त्यांची विकेट येते त्यांनी गमावली आहे। धावचीच्या रूपात बाद झालेत, मात्र बाद होण्यापूर्वी खूप चांगलं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलंय। एकूण 22 धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी, खूप सुंदर फलंदाजी, 2 षटकार टोकले आणि 1 चौकार। अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्स मध्ये। मोठं टार्गेट सेट करण्याचा जो प्रयत्न फलंदाजांनी केलाय त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांना यश मिळालेलं आहे। संघाची धावसंख्या 47, 6 फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेले आहेत। सुरुवातीपासूनच गडी बाद होत गेलेले आहेत। पहिला गडी 10 या धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा गडी देखील 10
या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर 27 वर तिसरा आणि चौथा गडी बाद झाला. 5व्या विकेटचं पतन 32 या धावसंख्येवर आणि 47 वर 6वा गडी बाद झालाय. मोठ्या पार्टनरशिप्स झाल्या नाहीत, मात्र मोठमोठे फटके आलेले आहेत, त्यामुळे चांगली धावसंख्या पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं चेंडू वळवलाय डीप मिड विकेट झोन मध्ये. फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग तेथे करण्याचा प्रयत्न होता, मात्र अखेर झाली आहे थोडी चूक आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय फलंदाजांकडून. 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचते. 49 धावा धावफलकावर. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सुधाकर नवीन फलंदाज, सध्या स्ट्रायकर सेंडला. चेंडू वळतायत खरं, मात्र हा बॉल स्वेअर आहे आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत धावफलकावर. एकविरा पिंपळनेर संघाच्या एक चांगला माइलस्टोन त्यांनी प्राप्त केलाय. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावा निश्चितच नेहमीच एक चांगला स्कोर असतो. इथनं एखादा मोठा फटका आला उर्वरित 3 चेंडूंमध्ये तर 60 धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतो. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. वर पिच बनवला, लॉफ्ट केलाय त्याला, मात्र लॉंग ऑनला तिथे चांगला झेल रतिलाल यांच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटीलचा शक्ती. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्हा. जबरदस्त कॅच. रतिलाल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सोपा झेल नव्हता, मात्र अप्रतिमरित्या त्यांनी हा झेल समाप्त केलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन ते उभे होते. सीमारेषे लगत अशा प्रकारचे झेल कधीही सोपे नसतात, परंतु रतिलाल 100% योगदान देत असताना आपल्या टीमसाठी 50 धावांवर लागलाय हा 7वा हादरा. नवीन फलंदाज रवींद्र आलेत. स्ट्राईक मात्र असणार आहे विजय यांच्याकडे. गोलंदाजी करतायत प्रभाकर. स्लोवर डिलिव्हरी, लॉफ्ट केलाय, सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. हा येतोय सुंदर दर्जेदार चौकार. वाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. सिक्सर फोर लेग पाईट कधी पडली विकेट. जसं संगीत वाजतंय, गाण्याचे जे बोल आहेत त्याच प्रकारचा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आणि अंजूर गावात रंगलाय क्रिकेटचा डाव हा धुवाधार. धुवाधार बॅटिंग देखील पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल असेल या इनिंग्स मधील. धावसंख्या 54. एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते पिंपळनेर टीम कडून. हो, अफलातून बॉल यावेळेस पहा, लेग ब्रेक बॉल होता. फलंदाजाला बीट केलंय. विकेट किपर देखील थोडासा गडबड करताना दिसला, मात्र कुठली धाव मिळत नाहीये आणि याच बरोबर ही इनिंग्स येथे समाप्त होते. एकविरा पिंपळनेर संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 54 धावा आणि विजयाचं उद्दिष्ट लक्ष असणार आहे 55 धावांचं न्यू तुफान पिंपळास टीम समोर. खरं तर पिंपळास टीमकडे देखील तुफानी फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत आणि त्यामुळेच सामना चुरशीचा होईल अशी शक्यता जरूर येथे वर्तवण्यात येत आहे. परंतु पाहायचंय काय घडतं आणि काय बिघडतंय. आपण लगेच जाणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. रेग्युलर क्रिकेटमधून आजचा पहिला सामना असेल कशेळी विरुद्ध कोळी 11 खारघर. या ठिकाणी पनवेल विभागातून धुंद्रे गावचे सन्माननीय MD साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आणि या स्पर्धेचे आयोजक अर्थात A1 जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघनायकांनी लक्षात घ्यायचं आहे सामना प्रत्येकी 6 षटकांचा असेल.
ज्यामध्ये पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. इथे टॉस घ्यायचा का? खारघर ना, हे खारघर का? अच्छा, तुमचं कोली तुमचं नाव काय? नाही, टीमचं नाव फक्त खारघर. मंगलमूर्ती. तर रेग्युलर क्रिकेटमधील आजचा पहिला सामना खारघर विपक्ष कोळी 11 कशिळी, दोन्ही संघांचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टनच्या माहितीसाठी टॉस दाखवतोय. अतिशय जबरदस्त हे नाणं आहे. एका बाजूला पाहू शकाल तुम्ही A1 जोडी, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आता निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण खेळवत आहोत, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील साहेब. तर साहेब किंवा A1 जोडी असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. कशिळी टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. आदरणीय कमळाकर वझे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साहेब असा कॉल मात्र आलेला आहे. A1 जोडी टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे खारघर टीमच्या कॅप्टनने. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. साहेबांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. खारघर संघ काय नेणे? आम्ही बॉलिंग घेऊ. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या पाठीमागे काय कारण असणार आहे? काय ना, आमच्याकडे 4 आम्ही घेऊन आलोय, तर आम्ही बॉलिंग घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं या अगोदर देखील तुम्ही भिवंडी परिसरामध्ये खेळलेले आहात, मात्र ही एक वेगळ्या स्वरूपाची स्पर्धा आहे. फार थाटामाटात आयोजन नेहमीच करण्यात येत असतं आणि आता यावर्षीचं आयोजन आणखी भव्य दिव्य पाहायला मिळतंय. तर या आधीचा अनुभव भिवंडी परिसरामध्ये कसा राहिला आहे आणि या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये खेळाडूंकडून काय अपेक्षा आहेत? ह्याच्या मागे 2 वर्ष अगोदर आम्ही खेळलोय इथे टुर्नामेंट, तर आम्ही पराभूत झालोय. तर यंदा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि टुर्नामेंट झाली तरी खूप भारी टुर्नामेंट आहे. निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय या सामन्यासाठी. कशिळी संघ टॉस गमावलेला आहे, त्याची काही खंत वगैरे आहे का, की असं वाटतंय का टॉस जिंकायलाच पाहिजे होता? हां, टॉस जिंकायलाच पाहिजे होता. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की टॉस फार महत्त्वाचा आहे. प्रथम बॅटिंग तुम्हाला मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60-70. काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. काय A1 जोडीचं काम चांगलंच असते, सुंदर असते, त्यात काही व्यास नाही. निश्चितच, म्हणजे सांगण्याची देखील आवश्यकता नाही असं कॅप्टनचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतोय या महत्त्वाच्या सामन्याकरिता. तर टॉसमधून समाचार असा आहे की खारघर संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं चालू असलेल्या मॅचकडे. 40+ हा थरार सध्या आपण अनुभवतोय. पिंपळनेर संघ आता गोलंदाजी करणार आहे आणि पिंपळनेरच्या प्रत्येक गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय कमळाकर वझे साहेबांकडून 2222 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 55 धावा 4 षटकांमध्ये न्यू तुफान पिंपळा संघाला बनवायचे आहेत. सलामीचे फलंदाज किशोर पाटील आणि तुषार. पहिलं षटक घेऊन गोलंदाज रवींद्र सज्ज होत आहेत. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. सुरुवात फार महत्वाची असणार आहे. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस. बॅट तर फिरवली. नो बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एच लागली होती बॅटची. कमजोर बॉल होता. फायदा उचलता आला नाही फारसा, परंतु नो बॉल आहे. अवांतर धाव मिळते आणि या अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. पुढचा बॉल असेल फ्री हिट. खरं तर अशा प्रकारच्या चुका पहिल्या सत्रामध्ये देखील गोलंदाज करताना आढळले. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर बीमर चेंडू आपण पाहिले होते.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागते, ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, मात्र इनसाइड एज फक्त एक धाव मिळते. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज किशोर. धावसंख्या बिनबाद 2. प्रतिषटक 13.75च्या सरासरीनं विजयाकरिता धावा जोडायच्या आहेत. आक्रमक सुरुवात ही अपेक्षित असणार आहे दोन्ही सलामीवीरांकडून आणि तो प्रयत्न जरूर येथे केला जाईल. परंतु दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर एकविरा पिंपळनेर टीमकडे खूप चांगलं गोलंदाजी आक्रमण आहे, त्यामुळेच थोडं कठीण असणार आहे फलंदाजांसाठी या धावा बनवणं. फलंदाजांमध्ये देखील तेवढी क्षमता आहे. पायाभरणी जर चांगली झाली, मजबूत झाली तर निश्चितच एक चांगला रनचेज आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने बॉल हवेत खेळलाय, मात्र फिल्डर दूर आहे. शॉर्ट मिड विकेटला कुठलाही फिल्डर नव्हता. एक धाव घेण्याची संधी मिळते. थोडासा बचावात्मक पवित्रा फलंदाज तुषार यांच्या माध्यमातून. बरेचदा सुरुवातीला आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करत नसतात, परंतु येथे जास्त वेळ घेता येणार नाहीये कारण टार्गेट मोठं आहे. 55 धावा 4 षटकांमध्ये विजयाकरिता पिंपळा संघाला बनवायच्या आहेत. सध्या एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि एक लॉंग ऑन. जागा बनवली आहे, टायमिंग चांगलं, मात्र गॅप मिळत नाहीये. धावचीची संधी निर्माण झाली आहे, संधी गमावली गेली आहे गोलंदाजाकडून. कव्हर्स मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु विकेट प्राप्त करण्याची संधी जी आली होती त्याचं सोनं करता आले नाही आणि अखेर एक चोटी धावते ते कंप्लीट करण्यात आली आहे. फटका चांगला होता, परंतु गॅपमध्ये खेळणं गरजेचं आहे. येथे टायमिंग, प्लेसमेंट दोन्ही गोष्टी तुमच्या अचूक असतील तर तुम्हाला चौकार तर हमखास मिळणार आहे, कारण आउटफील्ड फार फास्ट आहे. 3 चेंडू टाकून झालेत, 4 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल. अचूक टायमिंग यावेळेस पाहायला मिळालं नाही. आउटफील्डमध्ये चांगली फिल्डिंग तिकडे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एकच धाव पुन्हा एकदा मिळते. संथ सुरुवात आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, पण फक्त सिंगल्सने सामना जिंकता येणार नाहीये. अधूनमधून मोठमोठे फटके हे खेळावे लागणार आहेत. प्रत्येक षटकामध्ये किमान एक मोठा फटका तर खेळायचाच आहे. 2 मोठे फटके आले तर निश्चितच काम सोपं होईल फलंदाजांचं. तो प्रयत्न येथे फलंदाजांना करावा लागणार आहे. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न आणि अगदी कात्रीत पकडले गोलंदाजाने फलंदाजाला. LBW फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. प्रेशर वाढत चाललं होतं आणि त्यामुळेच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला फलंदाज किशोर यांनी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची लाईन मिस केली. विकेट टू विकेट डिलिव्हरी होती गोलंदाज रवींद्र यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी, अतिशय चाणाक्ष पद्धतीनं ते गोलंदाजी करतायत. सुरुवात नो बॉलने त्यांनी केली होती, मात्र त्यानंतरच नियंत्रण त्यांचं पाहण्यासारखं आहे. हात उघडण्याची फारशी संधी फलंदाजांना देत नाहीयेत आणि त्याचाच फायदा त्यांना झालाय. 5 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. पहिलं षटक प्रगती पथावर. समीकरण फार कठीण होत चाललंय. 19 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही तब्बल 50 धावांची गरज. आणखी एक सुरेख बॉल, डॉट चेंडूची सांगता होतीये आणि याचबरोबर हे पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त होते गोलंदाज रवींद्र यांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये देखील रवींद्र यांनी अशाच प्रकारे टिचून मारा केला होता. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. तर हुबेहूब तीच कामगिरी या महत्वाच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी केलेली आहे आणि सामन्यावर मजबूत पकड निर्माण करत असताना एकविरा पिंपळनेर संघ. तर पिंपळनेर संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. आदरणीय कमळाकर वजे साहेब, समाजसेवक सुरई यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 2222 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. स्वर गंगा मंडप डेकोरेटरचे एखादे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांशी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स. 18 चेंडू शिल्लक, 50 धावांची आवश्यकता. आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ वॉकलंड
ओमकार शेट्टे यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. फार मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं ओमकार यांच्या खांद्यांवर आहे. माझ्या समवेत ज्ञानेश्वर मुकादम आहेत, जे एक सर्वोत्कृष्ट असे स्कोरर आहेत या भिवंडी तालुक्यातील. नवीन षटक घेऊन गोलंदाज सदानंद पाटील. बॅक ऑफ लाईन धोक करायचा होता, हा बॉल शरीराचा वेध घेतला, एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. कदाचित दुसऱ्या धावेसाठी देखील जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पाहायचे पंचांचा काय निर्णय येतोय. पंचांचा जो काही निर्णय येईल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागणार आहे. एकच धाव देण्यात आलेली आहे, फलंदाज बाद देखील नसणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. लेग बायचा इशारा पंच लारा यांच्याकडून आलाय. धावसंख्या 6. कासव छाप गतीनं धावफलक पुढे सरकताना यावेळेस एक चांगला ऑन ड्राईव्ह किशोर यांच्या बॅट मधून येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक असेल, परंतु फेक तेवढी चांगली नाहीये आणि गोलंदाजाकडून देखील झाली आहे चूक. अंडरआर्म थ्रो केला मात्र निशाणा चुकलाय. 3 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि त्यानंतर चौथ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का लागलाय न्यू तुफान पिंपळा संघाला धावसंख्या 9 असताना. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. खऱ्या अर्थानं रतिलाल यांना खेळपट्टीवर आणण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे फलंदाज किशोर यांनी. ऑन साईडला बॉल वळवण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ साईडला जातोय. बिहाइंड द स्टम्प्स शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळते. एक्स्ट्रा रन्स जास्त येताना दिसत आहेत. बॅटने फारशा काही धावा येत नाहीत. धावसंख्या डबल फिगर्समध्ये आता पोहोचते. 10 धावा धावफलकावर. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच एकूण 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू आणि 45 धावा खडतर समीकरण आहे. मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काही नसतं आणि रतिलाल यांच्यामध्ये ती क्षमता आहे, कारण ते इन्फॉर्म फलंदाज देखील आहेत. 2 अर्धशतकं या हंगामामध्ये त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. जबरदस्त फटका, स्लॅश केलाय बॉल. थर्ड मॅनच्या दिशेतून बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. रतिलाल आले आणि पहिला चौकार देखील आला या इनिंग्स मधला. थोडासा बॉल पाठीमागे ठेवला होता. बाउन्स थोडा जास्त जरूर होता या बॉल मध्ये, लिटिल बिट एक्स्ट्रा बाउन्स, परंतु त्या बाउन्सचा चांगला वापर केलाय. स्लॅश करत असताना अगदी गॅप मधून बॉल काढला. शॉर्ट थर्डमॅनला जे खेळाडू होते ते अगदी फ्लाय स्लिपच्या दिशेने होते. त्यांच्या उजवीकडून बॉल काढलाय. जाणून बुजून बॅटचं तोंड थोडं जास्त उघडलं होतं आणि प्लेसमेंट वाखाणण्याजोगं. 4 धावा मिळाल्या. स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार. धावसंख्या 14. 2 गडी बाद. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. ऑन साईडला लॉफ्ट केला. यावेळेस वाईडिश डिपेंड विकेटला फिल्डर तैनात. 1 धाव कंप्लीट. थोडीशी मिसफील्ड होते आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय. मनीलाल यांच्याकडून चूक घडली, मात्र ती चूक सावरण्याचा येते चांगला चान्स. फलंदाज धावबाद. धावचीच्या रूपानं जास्त आता फलंदाज बाद होताना दिसत आहेत. या षटकामध्ये 2 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. सदानंद पाटील यांचं हे षटक. धावसंख्या 16 असताना हा तिसरा धक्का लागलाय न्यू तुफान पिंपळा संघाला. ज्या प्रकारचं त्यांचं नाव आहे, तुफान त्यांच्या नावामध्ये आहे, ते तुफान आता मैदानामध्ये त्यांना घेऊन यावं लागणार आहे आणि ती जबाबदारी असेल खऱ्या अर्थानं रतिलाल यांची.
ते प्रयत्न देखील करताना दिसत आहेत. दोन चांगले स्ट्रोक्स आल्या त्यांच्या बॅटमधून निघालेले आहेत. मात्र इतर फलंदाजांची साथ मिळणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. नवीन बॅटर घनश्याम येत आहेत. दुंद्रेगावचे सन्मान्य अमरजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस उंच उडवलाय बॉल, फिल्डर जज करतायत. वाईडिश लॉंग ऑनला सुरेख झेल. दिस इज अ ह्यूज विकेट. रतिलाल इज गॉन. जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्या वरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. रतिलाल यांनी कितीतरी सामने स्वतःच्या बळावर पिंपळा संघाला जिंकून दिलेले आहेत. मात्र हा सामना मात्र ते काही आपल्या टीमला जिंकून देऊ शकत नाहीत, कारण गोलंदाजीमध्ये देखील त्यांचं खर्चिक षटक पाहायला मिळालं आणि फलंदाजीमध्ये देखील भरपूर प्रेशर होतं. त्या प्रेशरमध्ये त्यांनी विकेट आपली गमावलेली आहे. प्रयत्न चांगला होता, मात्र उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि त्यामुळेच फिल्डरला संधी मिळाली. एक अतिशय उत्कृष्ट असा झेल आपण पाहिला काळीराम यांच्या माध्यमातून. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मध्ये अर्थात काऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप चांगलं बॉडी बॅलन्स राखत असताना झेल समाप्त केला. चौथ्या विकेटचं पतन. 6 धावांचं योगदान दिल्यानंतर रतिलाल देखील माघारी परतलेत. आणि क्रिकेटचा खेळ आहे, एकच खेळाडू तुम्हाला वारंवार सामने जिंकून देऊ शकत नाहीये. इतर खेळाडूंची देखील ती जबाबदारी असते. सांघिक खेळ आहे क्रिकेट आणि सर्वच खेळाडूंनी चांगला प्रयत्न जर केला तरच तुमचा संघ पुढे जाऊ शकतो. आता जबाबदारी असेल घनश्याम आणि प्रभाकर मडवी या दोन फलंदाजांवर. 16 धावा धावफलकावर 4 गडी तब्बल तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. 40+ च्या सर्व संघांना मी विनंती करतोय, उद्यापासून जे 40+ चे आणखी काही सामने असतील त्यांनी योग्य वेळेवर यायचं आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि योग्य वेळेतच तुम्हाला सामने कंप्लीट देखील करायचे आहेत. फार जास्त वेळ खर्च केला जातोय, लक्षात घ्या. आयोजकांनी तुम्हाला एवढी चांगली संधी दिलेली आहे तर आयोजकांना तुम्ही सहकार्य केलंच पाहिजे. स्पीडअप करायचंय प्लीज. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन षटकातील पहिला बॉल थोडासा संत गतीनं हा बॉल आला होता. चेंडूला टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन फोर्स केलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक चांगला फटका जरूर होता. 2 धावा मिळत आहेत, परंतु एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. धावसंख्या 18 वर पाहायला मिळते. टार्गेट आहे 55 धावांचा. अजूनही 37 धावा पाहिजेत. 11 चेंडू शिल्लक. 11 बॉल्स रिमेन अँड 37 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज मनीलाल. पुन्हा एकदा लेग ब्रेक. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केला. अतिशय देखणा फटका. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. खूपच प्रेक्षणीय फटका. पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. साहेब पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील. अफलातून स्क्वेअर कटचा फटका होता. अपिश होता, मात्र त्यांना माहिती होतं की पॉइंटला तिकडे कुठलाही फिल्डर नाहीये किंवा डीप मध्ये देखील तिकडे फिल्डर नाहीये. संधी होती, विड्थ मिळाली होती. चेंडूला टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन घणाघाती प्रहार केलाय चेंडूवर फलंदाज प्रभाकर मडवी यांनी. त्यांचा हा पहिला चौकार. या इनिंग्स मधील दुसरा चौकार पाहायला मिळतोय. काही मान्यवरांचं व्यासपीठाकडे शुभागमन होत आहे. निलेश दादा पाटील त्यांच्या समवेत पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या झाली 22. सुरेख बॉल. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्यासाठी एक चांगला बॉल होता असं मला वाटतंय, मात्र डीप पॉइंटला तिकडे आता प्रोटेक्शन तैनात करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच फलंदाजाची मानसिकता बदलली आणि त्यामुळेच उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडूची सांगता झाली आहे.
9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावा बनवायचे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज. स्वरगंगा मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे आपण. यावेळेस एक चांगला स्ट्रोक आहे. उंचच उंच सुरेख सुंदर फटका. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. फलंदाज प्रभाकर मडवी यांनी देखील हार मानलेली नाही आतापर्यंत. त्यांचा संघर्ष चालू आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. सामना समाप्त झालेला नाहीये हे सांगत असताना प्रभाकर मडवी. खूप सुंदर फटका. अगदी हाफ वॉलीमध्ये घेऊन सरळ बॅटनं चेंडूला लॉफ्ट केलं होतं. षटकातील शेवटचा बॉल घेऊन मनीलाल. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आणि हा बॉल देखील जातोय जातोय जातोय. गेला निघून. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. भरारी गरुडापरी घेतली लोक सभेवरी. जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे सामना खऱ्या अर्थानं आता रंगतदार स्थितीत जाताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट, बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत प्रभाकर मडवी यांच्या बॅटमधून. खूप चांगली बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पिंपळा संघाची धावसंख्या 4 बाद 34, म्हणजेच आता शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. अजूनही समीकरण तेवढं सोपं नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं प्रभाकर चेंडूवर तुटून पडलेले आहेत काहीही घडू शकतंय ते पाहता. अशीच बॅटिंग त्यांना क्षमता आहे. 6 चेंडू 21 धावा. एकविरा पिंपळनेर संघानं प्रथम फलंदाजी केली या मॅच मध्ये. टॉस गमावल्यानंतर एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली. 54 धावा बनवल्या 7 गड्यांच्या मोबदल्यात. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर 22 धावांचं चांगलं योगदान हनुमान पाटील यांनी दिलं आणि शेवटच्या षटकांमध्ये विजय यांनी चांगली धुवाधार बॅटिंग केली. नाबाद 16 धावांचं योगदान दिलं. त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावर एक चांगली धावसंख्या त्यांनी उभारली. सुरुवात प्रत्युत्तरामध्ये तेवढी चांगली पाहायला मिळाली नाही. न्यू तुफान पिंपळा संघाची पहिल्या 2 षटकांमध्ये विशेषतः फक्त 16 धावा धावफलकावर होत्या. मात्र मागच्या षटकामध्ये पलटवार फलंदाज प्रभाकर मडवी यांनी केलाय. 1 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 18 धावांचं योगदान देऊन ते खेळत आहेत. घनश्याम यांनी एकही चेंडू फेस केलेला नाही. स्ट्राईक घनश्याम यांच्याकडे असेल. स्पीडअप करायचं आहे प्लीज. सर्व खेळाडूंना आम्ही वारंवार विनंती करतोय. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज योगेश यांच्या खांद्यांवर. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून गोलंदाजी केली होती. 3 गडी बाद केले होते. फक्त 1 धाव खर्च केली होती. कोलो टप्प्याचा बॉल थोडी जागा बनवून ड्राईव्ह करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता होतीये. डॉट चेंडू खेळणं हे परवडण्यासारखं नसणार आहे फलंदाजी करणाऱ्या न्यू तुफान पिंपळास टीमसाठी. ओल्डी गोल्डी क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 अंजूर भिवंडी. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय चेंडू. फटका तर चांगला आहे मात्र जास्त धावा मिळणार नाहीत कारण लॉंग ऑनला फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि आता स्ट्राईक असणार आहे प्रभाकर यांच्याकडे जे चांगल्या टच मध्ये आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून निघालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी असेल. फुल टॉस फ्लिक केलाय. टायमिंग जबरदस्त. प्लेसमेंट त्यापेक्षाही चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. नेत्रदीपक चौकार. निखळ टायमिंगच्या जोरावर आणि चांगल्या प्लेसमेंटच्या जोरावर हा चौकार प्राप्त करण्यात आलेला आहे. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. फक्त फ्लिक केला बॉल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेतून हा चौकार प्राप्त केला जातोय. प्रभाकर यांच्या बॅटमधून हा एक देखणा फटका. धावसंख्या 39 आणि आता उर्वरित 3 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. खूप चांगली बॅटिंग करत असताना प्रभाकर. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. कार्पेट ऑन ड्राईव्ह.
मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता होती, मात्र या बॉलवर मोठा फटका आलेला नाही, फक्त सिंगल मिळते आणि आता खऱ्या अर्थानं सुटकेचा निश्वास टाकला असेल एकविरा पिंपळनेर टीमच्या कॅप्टनने, कारण आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू आणि 15 धावा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कट लागली आहे. सोफा झेल विकेट किपरच्या माध्यमातून समाप्त केला जातोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाजाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा बॉल बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटी तुम्हाला इथे कंप्लीट करायची आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये एकविरा पिंपळनेर संघ पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी दिमाखात त्यांनी विजय प्राप्त केला. या मॅच मध्ये जरूर त्यांना संघर्ष करावा लागला, कुठेतरी हृदयाची स्पंदने त्यांची देखील वाढली असावीत. ज्या पद्धतीने प्रभाकर मडवी हे बॅटिंग करत होते, मात्र फार उशिरा बॅटिंग करण्यासाठी आले असं देखील वाटतंय. थोडे वर आले असते तर कदाचित सामन्याचा निकाल थोडा वेगळा पाहायला मिळाला असता. मात्र ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. 40+ क्रिकेट आहे निश्चितच, कारण सुरुवातीला जे 45चे खेळाडू आहेत ते येत असतात पहिल्या षटकामध्ये विशेषतः, आणि त्या नियमानुसार त्यांना क्रिकेट खेळावं लागतं. रत्तीलाल खऱ्या अर्थानं हुकमाचा एक्का होते, परंतु त्यांनी थोडं निराश केलं आणि त्यांच्यावर देखील भरपूर प्रेशर होतं. जेव्हा ते फलंदाजीला आले तेव्हा मात्र आस्किंग रेट 15च्या जवळपास जाऊन पोहोचला होता. प्रयत्न त्यांनी चांगला केला, परंतु षटकार ठोकण्याच्या नादात ते झेलबाद झाले. हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. शेवटचा बॉल वाईट बॉल आहे. यानंतर रेग्युलर क्रिकेटला आपण सुरुवात करणार आहोत. ग्रामीण चा महासंग्राम खऱ्या अर्थानं खारघर विरुद्ध कशेळी अशी पहिली मॅच ग्रामीण गटातून असणार आहे. अप्रतिम बॉल, फलंदाजाला 4 मुंड्या चित केलं जात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली जाते गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून, आणि याचबरोबर विजय देखील संपादन केला गेला आहे या मॅच मध्ये एकविरा पिंपळनेर टीमच्या माध्यमातून.